नागपूरमध्ये अखेरच्या क्षणी शरद पवार गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती आघाडी तुटलेली आहे। आपल्यासोबत अनिल देशमुख जी आहे। सर, काय सांगणार, शेवटच्या क्षणी आघाडी तुटली? असं की या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेमध्ये आमचं राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाच्या युतीच्या बाबतीत चर्चा गेल्या 4-5 दिवसापासून चालू होत्या। पण काँग्रेस पक्षाने रात्री 3 वाजता एकाएक ही युती तोडली आणि त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या पद्धतीनं इथे फॉर्मचं वाटप करत आहोत। पण असं वाटतं की यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केलेलं आहे, ठरवून केलेलं आहे असं दिसतं। कारण की 4-5दा आमच्या अध्यक्ष आणि बाकी आमच्या सहकाऱ्यांच्या काँग्रेसवर मिटिंग झाल्या, त्यामध्ये यादी फायनल होऊन सह्यासुद्धा झाल्या। मग काँग्रेसच्या अध्यक्षांनी सही केली, आमच्या अध्यक्षांनी सह्या केल्या, सगळी यादी फायनल झाली आणि एकाएक रात्री 3 वाजता युती तुटल्याचं त्यांनी सांगितलं। त्याच्यामुळे हे संपूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने सगळं झालेलं आहे असं दिसतं। कशासाठी झालं असं वाटतं? कारण की तुमचे शहराध्यक्ष आरोप करतात की भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी काँग्रेसनं हे केलेलं आहे। ठीक आहे, आता पाहू काय तर। पण कसं आहे की आम्ही त्यांना पहिले सांगितलं होतं की तुमचं जमत असेल तर ठीक, आणि नसेल जमत तर आम्हाला सांगा तुम्ही। त्यांनी सांगितलं नाही, आपल्याला 100% आपल्याला एकत्र लढायचं आहे। त्याच्यामुळे एक प्रकारचा विश्वासघात काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचा केला, एवढंच मला सांगायचं आहे। शेवटपर्यंत झुलवत ठेवलं सर, म्हणजे शेवटच्या क्षणी युती तोडली नाही तर आधी तोडली असती तर तुम्हाला सगळ्या जागांवर उमेदवार देता आले असते। तरी पण आम्ही सर्व जागेवर उमेदवार लढवणार आहेत, सगळ्या जागांवर तयारी आहे, सगळी चालू आहे तयारी बिलकुल जोरात। नक्कीच हे बघा, शेवटच्या क्षणी नागपुरात शरद पवार गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी तुटलेली आहे। शहराध्यक्ष राष्ट्रवादीचे धनेश्वर पेठे आणि काँग्रेसचे विकास ठाकरेंच्या सहीचं एक पत्र माझ्या हातात आहे। या पत्रावरून आधी ठरलं होतं असं सांगितलं जात आहे की एकत्र निवडणूक लढायची आहे, परंतु वेळेवर निवडणूक म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही क्षणाआधी ही आघाडी तोडण्यात आलेली आहे। आणि आता अनिल देशमुख जी वरिष्ठ नेते ते सांगतात की आम्ही सर्व जागांवर नागपुरात निवडणूक लढवू। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।